हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस, उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार करत भाजपवर टीका. टीईटी पेपर फुटीत आंतरराज्यीय टोळीचा हात, अटकेमध्ये असलेल्या 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. दादा भुसे राजीनामा द्या, टीईटी पेपर फुटीवरून युवक काँग्रेसची शालेय शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर पोस्टरबाजी, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. भायखळा कॅप्सूल प्रकरणातला आरोपी फयाज प्रेमजीचं इराक कनेक्शन उघड, काही दिवसांपूर्वीच इराकहून परतला होता, तर घटस्फोटानंतर डिप्रेशनमधून हे पाऊल उचलल्याची सूत्रांची माहिती. $20 कोटींच्या खंडणीसाठी लॉरेन्स बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी, मुंबईत असो वा विदेशात तुला शोधून मारणार, शुभम लोणकरची ऑडिओ क्लिप समोर. लोहगडावर केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं रिक्रिएशन सुरू, दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस लोहगडावर दाखल, गडावर पोलिसांचा बंदोबस्त. केतनच्या हत्येनंतर सियाने पहिला कॉल आईला केल्याचं उघड, सियाच्या कटाविषयी आईला पूर्वकल्पना होती का याबाबत चौकशी सुरू, सूत्रांची माहिती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाची हजेरी, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. तर 20 वर्ष पदावर राहून परभणीत साधी पिठाची गिरणी सुरू केली नाही म्हणत संजय राऊतांनी खासदार संजय जाधवांवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे पुढील खासदारांच्या मतदारसंघात दौरे करतायत. परभणीतल्या सभेत संजय राऊतांनी बोलताना संजय जाधवांवर टीकास्त्र सोडलंय. पाहूयात. आता यापुढे त्याला बॉस म्हणायचं. त्यांना सांगाय परभणी आहे. मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला, जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार म्हटलं. तर सध्या ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस सुरू असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर परभणीतल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून त्यांचे पंख कापून निष्ठेत इथेनॉलचं पाणी मिसळल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय. गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला? भाजप, शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवलं ना त्याला मामा, त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला ले ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते.
पुन्हा अध्यक्ष होत होते, पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात? काही करू शकत नाही, कारण पंखच छाटलेत. उड 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 कसा उडणार? पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं, की हिंदू हा बिचारा असाच घोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंशी केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? वळूयात पुढच्या बातमीकडे. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. हे प्रकरण आंतरराज्यीय असल्याचं समोर आलं आहे, तर हे प्रकरण आंतरराज्यीय टोळीचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आवश्यक असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विजय मराठे यांनी न्यायाधीश यांच्यासमोर मांडले. त्यानंतर न्यायाधीश SM सुतार यांनी आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना आज भिवंडीतील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SM सुतार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विजय मराठे यांनी न्यायालयासमोर टीईटी पेपरफुटी प्रकरणातील तिन्ही आरोपी अटक असून तिन्ही आरोपी परराज्यातील असल्याने यामध्ये आंतरराज्य रॅकेट असल्याची माहिती समोर आणली. यामध्ये 2 फरार आरोपी निष्पन्न झाल्याचे त्यांनी यावेळी न्यायालयासमोर सांगितल्यानंतर या तिघा जणांनी महाराष्ट्रातून कुठे पेपर विक्री केले आहेत का, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, प्रश्नपत्रिका नेमकी आणल्या कुठून याबाबत तपास करण्याकामी 10 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यावर आरोपी धीरज सिंगचे वकील ॲडव्होकेट सितेंद्र रेड्डू यांनी धीरज यांची बॅरिट्रिक शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना औषध उपचार करण्याची गरज आहे अशी मागणी आरोपी धीरज सिंग यांच्या वकिलांनी केली. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस औषधोपचार दिले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायाधीश SM सुतार यांनी तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी.